नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाडीव इतिहास. आजचा आपला विषय आहे अफगाण स्नोला महात्मा गांधींचा पाठिंबा होता. अफगाण स्नो काय प्रकार आहे आणि महात्मा गांधी आणि स्नो हे फार वेगळा विषय आहे. आपल्या नावाप्रमाणे गाडीव इतिहास आहे, त्यामुळे पाहत राहा गाडीव इतिहास. जे नवीन असतील त्यांना पुन्हा विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. खालचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतात. आणि इतरांनी सूचना द्या, आपलं म्हणणं मांडा, कमेंट्स करा. त्यानुसार हा जो विषय आहे अफगाण स्नो, आज आपण बघतो की परकीय वस्तूवर फार मोठा अशा प्रकारचा गदारोळ होतोय. तर हे अफगाण स्नो काय प्रकार आहे? स्नो म्हटलं तर आपल्याला माहिती आहे लावायचा जे काही क्रीम असतं. तर तशा प्रकारे ही कथा आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये साधारणतः 1909च्या आसपास राजस्थानमधल्या जे झालावाड संस्थानमधला पाटणमधला एक इब्राहिम सुलतान पाटणवाला नावाचा युवक आहे. नशीब आजमावण्याकरता मुंबईला आला. मुंबईमध्ये आल्यानंतर अत्तर साबण बनवण्याच्या एका फॅक्टरीमध्ये तो कामाला लागला. जात्याच तल्लख बुद्धी असणाऱ्या या इब्राहिमनं थोड्या दिवसामध्ये स्वतःचं कसब कौशल्य त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली आणि अगदी कर्ज काढून छोटीशी आपलीही त्या ठिकाणी उद्योगधंदा किंवा फॅक्टरी त्यानं उघडली. त्यामध्ये खास करून अत्तर त्या कालखंडामध्ये राजघराण्यामध्ये सप्लाय केलं जायचं, पुरवलं जायचं. ग्वाल्हेर असतील, बडोदा असतील, राजस्थान या संस्थांमधल्या राजांनी या अत्तरला खूप पसंती दिली होती. त्याच्याचबरोबर पुन्हा ऑटो दुनिया नावाचं एक ऑइल, ऑटो दुनिया नावाचं जे केसाचं तेल सुद्धा खूप गाजलं होतं. अनेक अशा प्रकारची पुन्हा सौंदर्य प्रसाधनाचं त्यांनी साखळी रचायला सुरुवात केली. भायखळा या ठिकाणी ES पाटणवाला प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुद्धा काढली. अशा वेळेला 1919 साली अफगाणिस्तानचा राजा भारत भेटीवर आला आणि त्यावेळेला इथल्या उद्योगपतीबरोबर ज्यावेळी चर्चा सुरुवात झाली, तर त्या चर्चेच्या दरम्यान या पाटणवाला यांनी आपलं असणारे सर्व जे काही साहित्य होतं, सर्व जे असं उत्पादन होतं, छोट्या वस्तू होत्या आपल्या, तर त्याचा एक बॉक्स जो होता त्या राजाला भेट दिला. राजाला कुतूहलानं तो जो बॉक्स आहे उघडला आणि उघडल्यानंतर पांढऱ्या शुभ्रची काही काचेची बरणी आहे. त्या काचेच्या बरणीमध्ये अगदी गुलाबासारखं किंवा एक जसं आपण बर्फ असं तशा प्रकारचं त्याला एक पदार्थ दिसला. त्यानं सांगितलं हे काय आहे? त्यानं सांगितलं स्नो आहे. चेहऱ्याला लावायचं, मॉइश्चर होतं किंवा त्वचा उजळते. त्याच्यावर काही त्या कालखंडामध्ये ब्रँड नव्हता, नुकतंच तयार केलं होतं. तर त्यानं ते जी काही काचेची बरणी त्यातला असणारा जे काही पांढरा असणारा स्नो आहे तो अफगाणच्या राजानं पाहिला आणि त्यानं सांगितलं की हे तर आमच्या अफगाणिस्तानमध्ये जो बर्फ पडतोय त्याच्यासारखं दिसतंय. या पाटणवाला यांना कल्पना सुचली. ठीक आहे म्हणले, मग आपण ह्याला आजपासून अफगाण स्नो नाव देऊया. त्यांची परवानगीनं अफगाण स्नो नाव घेतलं आणि पुन्हा 1919 पासून त्यांनी जे न्यूझीलंड वगैरे कंपनीशी त्यांनी करार केला, तिथल्या असणाऱ्या प्रयोगशाळेशी करार केला, शास्त्रज्ञाशी करार केला आणि अफगाण स्नो नावानं आपलं जो काही हा जो स्नो होता बाजारमध्ये त्या ठिकाणी आणलेला आहे. भायखळ्याला फॅक्टरी काढल्यानंतर पाहता पाहता या अफगाण स्नोनं फार पकड घ्यायला बाजारामध्ये सुरुवात केली. कारण याच्यातला असणारा कंटेंट, याच्यात असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक, त्यामुळे लोकांना तो फार भावलेला आहे. त्याची जी काचेची बाटली जर्मनीहून यायची, प्लास्टिक नव्हतं त्यावेळेला, आणि त्याचं वरलं जे लेबल होतं कंपनीचं तर ते जपानहून यायचं. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, आजचा भारत या सर्वच ठिकाणी हा अफगाण स्नो फार गाजला. याच वेळेला भारतामध्ये महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वदेशीच्या चळवळीनं जोर धरला होता. परकीय ज्या वस्तू आहेत त्याची होळी व्हायला लागली. याच्यामध्ये नावानुसार अफगाणी स्नोचीही लोकांनी उठाव करायला सुरुवात केली की हा जो काही अफगाणी स्नो आहे परदेशाचा आहे. मात्र पाटणवाला फार चलाक माणूस, त्याने लगेचच गांधीजीला पत्र लिहिलं, सांगितलं की नाव अफगाण आहे, अफगाण स्नो, कारण का त्या राजाच्या याच्यावरनं ठेवलेलं आहे. पॅकिंगमध्ये सुद्धा लिहिलेलं असायचं की याला अफगाणच्या राजाची मान्यता आहे, आमच्या राजस्थानच्या राजाची मान्यता आहे, असं त्याच्यामध्ये त्या पॅकिंगमध्ये सुद्धा लिहिलेलं असायचं. आणि गांधीजीला पत्र लिहून त्यांनी सांगितलं की हे आपलाच आहे, जरी परकीय त्याचं नाव असलं तरी सुद्धा. गांधीजींनी त्याला पाठिंबा दिला. तशा प्रकारे लोकांना सांगितलं की अफगाणी स्नो आपलाच आहे. आणि या गोष्टीमुळे तर आणखी या असणाऱ्या स्नोनं पूर्णपणे मार्केट काबीज करायला सुरुवात केली. असं घर नव्हतं महाराष्ट्रातलं उच्चभ्रू वस्तीतलं की ज्याचं गाल जे आहे या अफगाण स्नोनं
आणखी मऊ केला नव्हता. 1947 स्वातंत्र्यापर्यंत चाललं. भारत स्वतंत्र झाला. 1952 साली भारतातली मिस इंडिया नावाची जी काही स्पर्धा असेल, ही सुद्धा स्पर्धा याच पाटणवाला ग्रुपने त्या ठिकाणी घेतली. मात्र आपण पुढचा कालखंड जर पाहिला, बाजारामध्ये अनेक अशा प्रकारच्या वस्तू यायला लागल्या. या मिसकॉन्टॅक्टमुळं स्पर्धेमुळं फार मोठ्या प्रमाणात याला प्रसिद्धी मिळाली. सीतादेवीपासून ते पूनम ढिल्लो असेल, पद्मिनी कोल्हापूर असेल, आघाडीच्या अभिनेत्रींनी याच्याकरता जाहिरात केली होती. पुन्हा त्यानंतर बाजारामध्ये 1980च्या आसपास आपण पाहिलं असेल, गोरं बनवण्याची स्पर्धा किंवा क्रीमची स्पर्धा लागली. खास करून फेअर अँड लवली, इमामी या स्पर्धेमुळं हे थोडं थोडं करून आता मार्केट म्हणून त्या ठिकाणी बाजूला जायला लागलं. याच दरम्यान इब्राहिम सुलतान पाटणवाला यांचं निधन झालं. मात्र ही कंपनी थांबली नाही. भायखळा येऊन त्या कंपनीनं ओंकालेश्वर या ठिकाणी आता स्थलांतर केलं. 2000 कामगार त्या ठिकाणी कामाला होते. त्यांच्यानंतर आज जर आपण पाहिलं तर त्यांचे समीर पाटणवाला, त्यांचे जे नातू आहेत, ह्या कारभार त्याचा पाहतायत. आणि ES पाटणवाला प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी होती त्याचं नाव बदलून आता त्यांनी पेटल्स बाथ अँड बॉडी प्रॉडक्ट नावाची कंपनी आहे. त्याच्यामार्फत आता अनेक अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधनं बाजारात विकली जातात. त्याच्यामध्ये अफगाण स्नो सुद्धा आहे. मात्र 1919 साली अफगाण स्नो बाजारात आला, ज्याला महात्मा गांधींनी प्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडायला विसरू नका. धन्यवाद.